नमस्कार, मी मिलिंद जोशी. कविता झूम इनच्या या भागात तुमचं स्वागत. कवितेकडे झूम इन करत जायला लागलं की आपल्याला एक एक गोष्ट दिसू लागते. त्यातली सगळ्यात पहिली दिसणारी गोष्ट म्हणजे कवितेचा आकार. एखादी गोष्ट नीट नेटकी असली की आपल्याला तिच्याकडे बघत राहावंसं वाटतं. त्याप्रमाणेच कवितेचा आकार जर नीट नेटका असेल म्हणजे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंतची लांबी एकसारखी असेल तर कविता नीटनेटकी दिसते. आपण उदाहरण घेऊन बघूया. उदाहरणासाठी एक ओळ घेऊया. मला आवडे कविता. मला आवडे कविता ही जर पहिली ओळ आपण घेतली तर आता या पहिल्या ओळीच्या लांबी इतकीच त्याच्या पुढची अगदी शेवटच्या ओळीपर्यंतची ओळ असली पाहिजे. म्हणजे काय तर ओळीची लांबी कशी आपण ठरवणार तर सध्या आपण ऱ्हस्व-दीर्घ अक्षर किंवा ओळीचा अर्थ हे मुद्दे बाजूला ठेवून फक्त ओळीतली अक्षर संख्या मोजूया. मला आवडे कविता 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे या ओळीत जर 8 अक्षरं आहेत तर सगळ्या ओळींमध्ये 8च अक्षरं असली पाहिजेत. मग दुसरी ओळ काय होऊ शकते? कुणी आहे कुणी नाही 1 2 3 4 5 6 7 8. तिसरी ओळ सर सर येई सर 1 2 3 4 5 6 7 8. आता या तिन्ही ओळींचा अर्थाने काहीच संबंध नाही एकमेकांशी, पण तिन्ही ओळींची अक्षर संख्या 8 8 8 अशी असल्यामुळे त्या तीनही ओळी एकापुढे एक छान म्हणता येतील आणि त्या एकापुढे एक म्हणताना त्यांचा एक छान ताल तयार होईल. म्हणजे कसं म्हणून बघूया. मला आवडे कविता कुणी आहे कुणी नाही सर सर येई सर. मिळाला ना एक ताल. या प्रकाराला अष्टाक्षरी कविता म्हणतात. म्हणजे प्रत्येक ओळीत 8 अक्षरं. अनेक मोठ्या कवींनी या प्रकारात कविता लिहिल्या आहेत. बहिणाबाई चौधरींच्या अनेक कविता आहेत. त्यातली एक कविता जर घ्यायची झाली तर मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. किंवा कविवर्य बाभ बोरकरांची कविता माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या कपारी मधुनी घट फुटती दुधाचे. तर अशी असते अष्टाक्षरी कविता. तुम्ही लिहून बघा. या भागात एवढंच. गोष्ट दिसायला छोटीशी पण फार महत्वाची, म्हणूनच आपण करून बघतोय कविता झूम इन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत 8 8 अक्षर संख्या असलेल्या ओळी लिहून बघा. कविता अष्टाक्षरी. शुभेच्छा.